नमस्कार. नमस्कार. दैनंदिन आरोग्य विचार या मालिकेमध्ये मी आपणा सर्व लोकांचं मनापासून स्वागत करतो. मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची आरोग्यमाला मराठी भाषेतून चालू केलेली आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की दररोज एक छोटासा दैनंदिन आरोग्य विचार आपल्याशी चर्चा केल्या जाईल, डिस्कस केला जाईल आणि आपण हा व्हिडिओ निश्चितपणाने इतर आपल्या सर्व मित्रपरिवारांना पाठवावा, सर्व मराठी बांधवांना जगभर पाठवावा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे दररोज आपल्याला हा छोटा छोटा छानसा विचार ऐकता येईल. आजचा आपला मित्रांनो विषय आहे शरीराची ओळख. आज आहे 3 जानेवारी. आपण लक्षात घ्या की प्राचीन काळापासून मनुष्याला या स्वतःच्या शरीराबद्दल प्रचंड कुतूहल आहे. आयुर्वेद शास्त्र असं आहे की त्याच्या एका विशिष्ट दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या मानवी देहाचं वर्णन केलं आहे. या मानवी शरीरात चालणाऱ्या सर्व कार्यांचं देखील वर्णन केलं आहे. आयुर्वेदाची एक अशी स्वतःची दृष्टी आहे आणि ती दृष्टी आपण निश्चितपणाने जर समजून घेतली तर आपलं आरोग्य राखायला निश्चित मदत होणार आहे. आता हा आपल्या शरीराचा जो शोध आहे तो आयुर्वेदाने घेताना काय केलं, तर त्यांनी निसर्गाचा आणि सृष्टीचा अभ्यास केला आणि मग निसर्गामध्ये आणि माणसामध्ये काय काय साधर्म्य आहे हे शोधत असताना त्यांना असं लक्षात आलं की सर्व सृष्टीमधील प्रत्येक घटक आणि मनुष्य देहातील प्रत्येक घटक हा एका विशिष्ट 5 प्रकारच्या घटकांनी बनला आहे आणि त्या 5 प्रकारच्या घटकांना त्यांनी नाव दिलं पंचमहाभूत. घाबरून जाऊ नका, घाबरून जाऊ नका. भूत म्हणजे घोस्ट नाही. मित्रांनो, नीट समजून घ्या. भूत शब्दांमध्ये मूळ संस्कृत शब्द आहे भूभवती. भूभवती म्हणजे अस्तित्वात असणं. तर हे जे 5 घटक आहेत ते अनादि अनंत काळांपासून सर्व सृष्टीच्या प्रत्येक सजीव निर्जीव घटकांमध्ये हे 5 घटक होते, आता आहेत आणि भविष्यात सुद्धा असणारच आहेत. त्यामुळे आपण याला म्हणूया की हे त्रिकालाबाधित सत्य आहे की बाकीचं जग इकडचं तिकडे होईल, अनेक रासायनिक संयुग इकडचे तिकडे होतील, परंतु या 5 घटकांचं महत्व हे निर्विवाद अनादि अनंत असंच आहे. भूभवती म्हणजे अस्तित्वात असणे. हे घटक 5 आहेत म्हणून पंच. महा का म्हणलं त्या भूतांना, तर ही जे घटक द्रव्य आहे ती सर्वत्र व्यापून आहेत. या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टींच्या मध्ये या पंचमहाभूतांचं अस्तित्व असल्यामुळेच त्यांना काय म्हणलं, नुसतं भूत नाही म्हणलं, त्यांना महाभूत सर्व व्याप्त म्हणजे पंचमहाभूत असं म्हटलं. त्याची नावं आपल्याला थोडीफार कल्पना आहे. आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी असं त्या 5 घटकांची नावं आहेत. याच पंचमहाभूतांपासून हा मनुष्य देह म्हणजे सजीव आणि निर्जीव सृष्टी सुद्धा निर्माण झालेली आहे. शरीरातील जी सर्व आपली द्रव पदार्थ आहेत की नाही, त्या द्रव पदार्थांच्या मध्ये मग ते मूत्र असेल, तो आपला येणारा घाम असेल, आपले पाचक स्त्राव असतील, याच्यामध्ये प्राधान्याने जल महाभूताचं अस्तित्व आयुर्वेदाने मानलंय. जे काही टणक कडक असे जे पदार्थ आहेत, घट्ट आकाराने निबिड, तर त्याच्यामध्ये हाडं येतात, नख येतात, मसल्स म्हणजे मांस धातू येतो. हे सगळे पृथ्वी महाभूत प्रधान घटक आहेत. आपल्या त्वचेचा जो रंग आहे, केसांचा जो रंग आहे, मूत्राला येणारा पिवळा रंग आहे, शरीरातील पाचक स्त्रावांमध्ये असणारी जी उष्णता आहे, ती सगळी तेज महाभूतांपासून आहे, हे लक्षात घ्या. सूर्यकिरणांपासून ज्याप्रमाणे 7 रंगांचं अस्तित्व आपल्याला मान्य असतं, त्याचप्रमाणे शरीरातील विभिन्न ठिकाणी असणारे जे रंग आहेत त्या रंगाला कारण, रंगद्रव्यांना कारण, मग ते हिमोग्लोबिन सुद्धा असेल. त्या हिमोग्लोबिनला कोण जबाबदार आहे? आयुर्वेदानुसार तेज महाभूत जबाबदार आहे. एवढंच कशाला घेता, हे डोळ्यामध्ये सुद्धा या तेज महाभूताचं अस्तित्व असतं असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. शरीरातील ज्या ज्या कुठल्या पोकळ्या आहेत त्याला आम्ही स्त्रोतस असं म्हणतो. ही नाकाची पोकळी आहे, अन्ननलिका आहे, आतड्यांची पोकळी आहे. हे काय आहे? हे आकाश महाभूत प्रधान द्रव्य आहे. पोकळी म्हणजे आकाश महाभूत. स्रोतस असा आयुर्वेदातला शब्द आहे.
थोडं थोडं शिकूया आपण आयुर्वेदाची परिभाषा, आयुर्वेदाची टर्मिनॉलॉजी. पुढे काय? पृथ्वी मी तुम्हाला समजून सांगितली, तेज सांगितलं, आकाश सांगितलं, जल सांगितलं. आता एक राहिला वायू. वायू हा दिसत नाही बरं का. इथे जी इलेक्ट्रिसिटी आहे, इलेक्ट्रिसिटीचा प्रत्यय कसा येतो? फॅन चालू झाला, दिवा लागला म्हणजे काय आहे? इलेक्ट्रिसिटी आहे. तसं माझा श्वासोच्छ्वास चालू आहे म्हणजे वायू महाभूताचं कार्य चालू आहे. कारण वायू महाभूत म्हणजे हालचाल. जिथे कुठे हालचाली होत आहेत, बोलण्याची क्रिया आहे, श्वसनाची क्रिया आहे, हृदयाची धडकन आहे, आतड्यांच्या पाचक स्त्रावांकरता मिक्स करण्याकरता हालचाली आहेत, पेरिस्टाल्टिक मुवमेंट, सर्व वायू महाभूत प्रधान आहे. हे मी आपल्याला महाभूतांबद्दलचं थोडक्यात वर्णन करून सांगितलं. आता पुढचा घटक बघूया. जसं सृष्टीमध्ये, निसर्गामध्ये आणि मानवी देहामध्ये एकंदर फिजिकल सिमिलॅरिटीज जसे आहेत, भौतिक साधर्म्य जसं आहे, तसं क्रियात्मक साधर्म्य सुद्धा आहे. क्रियात्मक साधर्म्य, फंक्शनल सिमिलॅरिटी निसर्गामध्ये आणि मनुष्य देहामध्ये. आता असं लक्षात घ्या, सृष्टीमध्ये दिवस आणि रात्र यांचं एक चक्र आहे. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा यांचं एक ऋतुचक्र आहे. ते सगळी चक्र कोणामुळे चालतात? हे दिनचक्र, ऋतुचक्र हे सूर्य, चंद्र आणि वारा यांच्या नियंत्रणावरती असतं. तर सृष्टीमध्ये सन एनर्जी म्हणून जे अस्तित्व आहे, सूर्याची जी एक प्रकारची उष्णता आहे, सूर्याची जी ताकद आहे, तो म्हणजे अग्नी. आणि त्याचं आपल्या शरीरातलं जे प्रातिनिधिक द्रव्य आहे ते म्हणजे पित्त दोष. बाहेरच्या सूर्याच्या उष्णतेचा, एनर्जीचा, शक्तीचा शरीरातला प्रतिनिधी कोण? रिप्रेझेंटेटिव्ह पित्त दोष. बाहेरचा चंद्र आहे, शीतता, स्थैर्य, गारवा. हा शीतता, हा गारवा आपल्या शरीरामध्ये निर्माण करणारा घटक कोण आहे? कफ दोष. त्यामुळे चंद्राचं प्रतिनिधी आपल्या शरीरात कोण करतो? कफ दोष करतो. सूर्याचा प्रतिनिधी कोण? पित्त दोष. आणि बाहेर जो वारा घोंघवतोय ना, झाडं झुडपं छान हलतात, वाऱ्याची झुळूक येते, वाऱ्याचं चक्रीवादळ येतं, हे सगळं वाताचं जे काही बाहेर सृष्टीमध्ये आपल्या निसर्गामध्ये जे दिसतं, त्याचा शरीरातला प्रतिनिधी म्हणजे वात दोष, असं लक्षात घ्या. थोडक्यात मित्रांनो, सूर्य हा घटक जो परिवर्तन करणारा आहे तो म्हणजे पित्त दोष आहे. बाहेर जे स्थैर्य येतं शीत गुणांमुळे, चंद्रामुळे, ते शरीरात कफदोष काम करतो आणि वाऱ्याचा प्रतिनिधी म्हणजे वातदोष काम करतो. मला असं वाटतं की वात, पित्त, कफ हे दोष हे वायू, सूर्य आणि चंद्राचे प्रतिनिधी आहेत, हे आपल्याला निश्चितपणाने समजलेलं आहे. आता लक्षात घ्या, सूर्यामुळे हिरवं गवत वाळतं, पाण्याची वाफ होते, सृष्टीचं स्वरूपच बदलतं. त्याचप्रमाणे पित्त दोषामुळे शरीरामध्ये रूपांतर, ट्रान्सफॉर्मेशन, डायजेशन, मेटाबॉलिझम, चयापचयाची प्रक्रिया चालू राहते. पित्तामुळेच अन्नपचन हे घडून येतं. हे अतिशय बेस्ट उदाहरण आहे. पित्ताचं कार्य म्हणजे काय? अन्नपचनाचं कार्य. माझे विचार जे तुमच्या डोक्यात आता पसतायत, सगळे लोक म्हणतात, सर तुम्ही शिकवलेलं आम्हाला कळतं. डॉक्टर देशपांडे तुम्ही फार छान शिकवता, सोपं शिकवता. ते आम्हाला का पसतं? तुमच्या शरीरामध्ये, इथे मेंदूमध्ये पित्त आहे, तो परिवर्तन करतो. माझे विचार तुमच्या मेंदूमध्ये घुसवतो. आता लक्षात घ्या, बाहेर सुद्धा आपण झाडं झुडपं लावतो बागेमध्ये, त्या रोपाला पाणी घातलं की त्याची वाढ होते. तसंच आपल्या शरीरामध्ये कफदोष हा स्निग्ध गुणांमुळे ल्युब्रिकेशनच्या माध्यमातून मऊपणा आणून आपली स्थिरता आणि वाढ घडवत असतो. आणि वातदोष हा सर्व प्रकारच्या श्वसनाच्या हालचाली, हृदयाच्या हालचाली, आतड्याच्या हालचाली, मेंदूच्या हालचाली, नर्व्हस सिस्टीम, हातपाय हलणं, सगळं वातदोषाशी निगडित आहे. म्हणजे पंचमहाभूत आपल्याला कळली. आपल्या शरीरात पंचमहाभूतांचं अस्तित्व आहे. त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्रिदोष काम करतात. आणि हे त्रिदोष आता इथे या आता माझ्या रूम मध्ये सुद्धा इलेक्ट्रिसिटी आहे बरं का. ही आपली एनर्जी आहे ना, शक्ती आहे. ती एनर्जी कशाच्या तरी माध्यमातून काम करते. इलेक्ट्रिसिटी आहे का नाही कसं कळतं मला? लाईट लागलाय, फॅन फिरतोय, एअर कंडिशनिंग चालू आहे, हा आहे बाबा इलेक्ट्रिसिटी. आपण काय प्रत्येक वेळेला ती वायर कापून त्याला शॉक घेतो का? नाही घेत. तसंच आपल्या या हे जे वात, पित्त, कफ या जैविक शक्ती म्हणतो मी त्याला, शरीरात काम करणाऱ्या ज्या शक्ती आहेत, ते काम करताना कोणाचं कुठलं तरी माध्यम वापरतात. या त्रिदोषांच्या बायो एनर्जी शक्ती आहेत, त्या धातूंच्या माध्यमातून काम करतात. आपलं जे दिसणारं आता रूप आहे माझं, ते कोणामुळे आहे?
सप्त धातू. या ठिकाणी लक्षात घ्या, आयुर्वेदाची परिभाषा आपल्या सामान्य बोलण्याच्या परिभाषेपेक्षा वेगळी असते बरं का. बोली भाषा वेगळी, शास्त्रीय परिभाषा वेगळी. बोली भाषा वेगळी, शास्त्रीय परिभाषा वेगळी. कारण आपण धातू म्हणलं की एकदम आपल्याला सोनं, चांदी, तांबं एवढंच आठवतो, मेटल्स. तसं नाही. आयुर्वेदामध्ये धातू हा शब्द बॉडी टिश्यूज करता वापरलाय. मग त्याच्यामध्ये रस म्हणजे सर्व द्रव पदार्थ, त्याच्यामध्ये लिम्फ येईल, प्लाझ्मा येईल, सगळं काही येईल. रक्त म्हणजे साधारणतः जे आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट जे आहेत, पेशी ज्या आहेत, रक्तपेशी, त्यांचा संदर्भ रक्त धातूमध्ये करावा लागेल. मांस धातूची तुलना आपण मसल्सशी करू शकतो, तुलना म्हणतोय मी. मेद धातूची तुलना आपण फॅट या घटकाशी करू शकतो. अस्थि धातूची तुलना आपण बोन्सशी करू शकतो. आणि मज्जा धातूची तुलना नर्व्हस टिश्यू आणि शुक्र हा जो घटक आहे, सातवा धातू, त्याला रिप्रोडक्टिव्ह टिश्यू आपण म्हणू शकतो. या धातूंमुळे काय काम होतं? धारणा धातवाहा. जन्मापासून मरेपर्यंत माझं शरीर हे टप्प्याटप्प्याने झिजत जाणार बरं का. अगदी जन्मापासून हळू 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 हळू, पण ही झीज रोखून धरण्याचं काम, माझ्या मृत्यूपर्यंत माझं शरीर टिकविण्याचं काम कोण करतं? धारण करण्याचं काम कोण करतं? धातू घटक करतात. त्यामुळे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे सप्त धातू आपल्या शरीरामध्ये शरीर धारणाचं काम करतात. आता लक्षात घ्या की हे धातू देखील जसे त्रिदोष हे पंचमहाभूतांपासून बनले आहेत, वात, पित्त, कफ, तसे धातू सुद्धा पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या धातूंपासूनच निरनिराळे अवयव बनतात. हृदय अवयव आहे, फुफ्फुस आहेत, आतडी आहे, गर्भाशय, यकृत, हे प्रत्येक अवयव हा या धातूंपासून बनलेला आहे, असं लक्षात घ्यायला पाहिजे. आता बघा, द्रव स्वरूपातील रस धातूमध्ये जलमहाभूताचं अधिक्य आहे. मांस, मेद, अस्थि या धातूंमध्ये पृथ्वी महाभूताचं अधिक्य आहे. मित्रांनो, अतिशय परत परत हा आपण व्हिडिओ पहा आणि आयुर्वेदाच्या नुसार आपल्या शरीराची ओळख करून घ्यायला शिका. आता मी पंचमहाभूत सांगितले आपल्याला, त्रिदोषांचं वर्णन केलं, धातूंचं वर्णन केलं, आणि शेवटचा घटक आहे मल. लक्षात घ्या, आपल्या शरीरामध्ये जसं बाहेरच्या सृष्टीमध्ये, आपण एक काल्पनिक गोष्ट करूया, घराचं उदाहरण घेऊया. घर म्हणजे माझं शरीर आहे. तर घरामध्ये बेडरूम असायला पाहिजे, हो की नाही? लिव्हिंग रूम असायला पाहिजे, किचन असायला पाहिजे, पण त्याच बरोबर वॉशरूम सुद्धा असायला पाहिजे, टॉयलेट्स असायला पाहिजे. टॉयलेट्स नसेल तर काय होईल? अहो, गडबड होईल सगळी. कितीही तुमचा महाल असू द्या, कितीही उत्तम दर्जाचा तुमचा बंगला असू द्यात, रो हाऊस असू द्यात, झोपडी असू द्या, मलविसर्जनाची व्यवस्था करावीच लागते. तर निसर्गाने, परमेश्वराने ते आपल्या शरीरात मलघटक, चयापचयाची प्रक्रिया म्हणली की मलघटक आले, तर त्यांना सुद्धा महत्व दिलेलं आहे. आणि हे 3 मल आपण लक्षात घेतले पाहिजेत: मूत्र, पुरीश आणि स्वेद. शरीरात चयापचयाची क्रिया, वात, पित्त, कफ धातूंच्या माध्यमातून काहीतरी पचन करतात, श्वसन करतात, रसरक्त संवहन करतात. मग या सगळ्याच्यामध्ये काहीतरी टाकाऊ पदार्थ निर्माण होतात. द्रव स्वरूपाचा जो टाकाऊ पदार्थ आहे तो म्हणजे मूत्र. घन स्वरूपाचा टाकाऊ पदार्थ म्हणजे पुरीश, हे लक्षात घ्या. आणि शेवटचा जो आहे तो स्वेद नावाचा एक मलपदार्थ आहे. हे मल आयुर्वेदाने सांगितलेले आहे की काही काळपर्यंतच ते शरीरात काही आपलं व्यवस्था राखण्याचं, समतोल राखण्याचं काम करतात, पण विशिष्ट वेळेत, विशिष्ट प्रमाणात आणि विशिष्ट प्रकारे ते शरीराच्या बाहेरच गेले पाहिजेत. मल हा पदार्थ शरीराच्या बाहेर जाणं नितांत आवश्यक आहे, म्हणून तर त्याला मल म्हणतात. लक्षात घ्या, नियमितपणे मल उत्सर्जन असणं, मूत्र, पुरीश इत्यादींचं संडासला साफ होणं हे उत्तम आरोग्याचं लक्षण आहे. एक लक्षात ठेवा, धातू आणि मल यांच्या कार्यावरती दोष काम करतात. मी मागेच आपल्याला सांगितलं आहे की दोष हे प्राकृत स्थितीत असतील, फिजिओलॉजिकल असतील, तर तुम्हाला ते वरदान आहे. पण जर दोष कुपित झाले तर ते शाप देतात आणि धातू आणि मलांना सुद्धा खराब करून टाकतात. त्याच्यामुळे दोषांचं संतुलन याच्यामुळेच तुमचं धातूंचं आणि मलांचं आरोग्य हे अवलंबून असतं, हे निश्चितपणाने लक्षात ठेवा. आता थोडीशी आपण तुलना करूया. आपण आयुर्वेदानुसार शरीराची ओळख केली. अर्वाचीन विज्ञानात तशाच प्रकारे करतात. ते सेल मानतात. एकाच प्रकारचं काम करणारे जे घटक आहेत त्याला सेल म्हणतात. सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट आहे. सेलचं रूपांतर पुढे म्हणजे अनेक सेल एकत्र आले की टिश्यू, अनेक टिश्यू एकत्र आले की ऑर्गन, अनेक ऑर्गन्स, अवयव एकत्र आले की सिस्टीम बनते. रेस्पिरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम. थोडंसं
फक्त एक प्रकारचा आपण म्हणूया की मॉडर्न ॲलोपॅथीचा चष्मा लावलात की थोडंसं वेगळ्या कलरचं आपल्या दृश्य दिसेल, आयुर्वेदाचा चष्मा लावलात तर थोडं वेगळ्या स्वरूपाचं दृश्य दिसेल. पण आयुर्वेद समजून घ्यायचा असेल तर मित्रांनो, आयुर्वेदाची परिभाषा सुद्धा थोडी थोडी माहीत होणं गरजेचं आहे. आयुर्वेद शास्त्रामध्ये पंचमहाभूत, त्रिदोष, सप्तधातू आणि मल असे निरनिराळ्या स्तरांवरती अभ्यास केला जातो. त्याच्यावरती आपण काय म्हणूया नियंत्रण ठेवलं जातं. शरीरातले पंचमहाभूत आणि त्रिदोष हे त्यामानाने सूक्ष्म आहेत. त्यांचं परीक्षण करणं खूप अवघड आहे. पण धातू आणि मल यांचं परीक्षण सोपं आहे, कारण ते स्थूल स्वरूपात आपल्या शरीरात दिसून येतात. सारांश स्वरूपात आयुर्वेद असं म्हणतो की आपलं शरीर कशापासून बनलेलं आहे, तर दोष, धातू आणि मल या घटकांपासून मनुष्याचा देह, मनुष्याचं शरीर बनलेलं आहे. आणि या तिघांचं आपल्याला प्राकृत अवस्था ही राखायची आहे. ती कशी राखायची हे आपण दररोज थोडा थोडा आपण आयुर्वेदाचा म्हणण्यापेक्षा आरोग्याबद्दलचा विचार वर्षभर करणार आहोत. आज 3 जानेवारीला मी आपल्याला आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून शरीराची ओळख करून दिली. मला असं वाटतं हा आपल्याला नक्कीच हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल, शास्त्रीय वाटला असेल. कृपया आपल्या सर्व मित्रपरिवारांना हा व्हिडिओ शेअर करा आणि कृपा करून माझं YouTube चॅनल सबस्क्राईब करा अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद मंडळी. धन्यवाद.